ऑफ द मॅच कोण आहे? विकास धसकर. आपण मंचावरती यायचंय. मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जाणार आहे. सी कॉस्ट कॅफेचे ओनर सचिन वैती यांच्या माध्यमातून स्पॉन्सर करण्यात आलेली जर्सी दिली जाणार आहे. बघा हे स्पेशल गिफ्ट आहे दीपेश कडून. दीपेश गोमले यांच्याकडून हे बक्षीस आहे. काय बघितलं जाणार आहे? आणि मॅन ऑफ द मॅचची जर्सी सुद्धा दिली जाईल. वेल कस्टमाइज जर्सी. सी कॉस्ट कॅफेचे ओनर सचिन वैती यांच्या माध्यमातून स्पॉन्सर करण्यात आलेली जर्सी आहे. दीपेश गोमले यांच्याकडून सुद्धा काहीतरी वेगळं गिफ्ट आहे, ते सुद्धा बघितले जाईल. काय आहे नक्की? विकास धसकर याच्यासाठी खूप चांगली मॅच बघायला मिळाली. वेलकम बॅक. आलेल्या सर्व क्रीडारसिक प्रेक्षकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. निर्मल सम्राट समोर हितांश क्रियांश 11 या दोन संघांदरम्यानची मॅच आपल्या भेटीला आली आहे. यश वैती आणि प्रदोष वैती काका पुतण्याची जोडी मैदानाच्या आतमध्ये येत असताना कल्पक राऊत यांच्या हातामध्ये चेंडू आहे. त्यामुळे या त्रिकुटामधलं बॅटल आता बघण्यासारखं असणार आहे. या अगोदर आपण आवाज ऐकलात क्रिकेट एक्सपर्ट कॉमेंटेटर तुकाराम मांगेला सर यांचा. प्रचंड अनुभव ज्यांच्या पाठीशी आहे, ज्यांची भाषेवरती म्हणा किंवा शब्दांवरती अशी काही कमांड आहे, ती कमांड बघता न बघणारा सुद्धा न ऐकणारा सुद्धा कॉमेंट्री ऐकण्यासाठी थांबतो, असे तुकाराम मांगेला सर यांचा आवाज आपण ऐकलात. त्या अगोदर कस्तुभ मेहर यांना ऐकलत, त्या अगोदर मृदुल मेहर यांना ऐकलत, त्या अगोदर नयन कालुष्टे यांना ऐकलत, त्या अगोदर समनदादा काळे यांना आपण ऐकलत. म्हणजे आज हे समालोचन कक्ष सुद्धा भरलेलं होतं, वजनदार झालंय. आणि तुम्हा सगळ्यांचं सहकार्य, त्यामुळे ही स्पर्धा सुद्धा आज एका मोठ्या आणि विशिष्ट उंचीवरती जाऊन पोहोचली आहे. डोकरादेव क्रिकेट क्लब आयोजित नवापूर ग्रामस्थ प्रीमियर लीग 2026 चा थरार दुसऱ्या पर्वामध्ये पहिले 3 चेंडू आणि 3 धाबा निर्मल सम्राट या संघाच्या खात्यामध्ये. काल ज्या वेळेला सामने पार पडले त्यावेळेला प्रदोष वैद्य उपस्थित नव्हते. आज प्रदोष वैद्य आहेत. हा नवीनच जायला लागेल. चला टाइमर ऑन आहे, त्यामुळे इथून पुढे गेलेली वेळ लक्षात ठेवा, ती ऍड करता येईल. प्रत्येक मॅच आता क्लोज का होणार? कारण साखळी सामन्यामध्ये जो एक कम्फर्ट होता किंवा एक हारली तरी दुसरी मॅच जिंकण्याची संधी होती, तिथून परत येण्याची संधी होती, तो जो चान्स होता तो आता नाही आहे. आता नॉकआउट मध्ये सगळे आलेले आहेत आणि त्यामुळे प्रत्येक जणांनी आपल्या मनाशी अशी एक खुणगाड बांधली आहे की आता इथून चुकी म्हणजे आपण स्पर्धेबाहेर, आणि ती चुकी होणार नाही याच्यासाठी प्रयत्न करत असताना सर्वोत्तम खेळ हा प्रत्येक संघाच्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. सिंगलदा धावन कंप्लीट गेली आणि एका धावाने धावफलक पुढे जाऊन पोहोचले 4 वरती. शेवटचे 2 चेंडू या षटकामधील बाकी आहेत. यश वैती वन ऑफ द फाइनेस्ट क्रिकेटर, निर्मल मधील नवोदित खेळाडूंपैकी एक. प्रत्येक फॉर्मॅट मध्ये आपला खेळ उंचावत असतो. ओ हातामध्ये येता येता चेंडू राहिला आणि त्यामुळे जीवनदान मिळाले. एक धाव मात्र कंप्लीट झाले. सिंगल. बघा कुठे लेझी झाले होते. सोनूनी चांगली फिल्डिंग केली. अचानक उडणाऱ्या चेंडूला सुद्धा त्याने स्टॉप केलं आणि त्यानंतर एकदा धावून कंप्लीट होताना पाहायला मिळते. आज तिसरा दिवस आहे आणि तिसरा दिवस असताना सुद्धा मंचावरती जी मान्यवरांची गर्दी आहे किंवा मैदानाच्या चारी बाजूने प्रेक्षक वर्ग आहेत, खरोखर मानावं लागेल. डायरेक्ट हिट. पुन्हा एकदा हातामध्ये चेंडू, पण स्टंप पुढेपर्यंत एकदा धावून कंप्लीट केली गेली आहे. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा धावफलकावरती निर्मल सम्राट. लई दिसाची हाय इच्छा मनाची बाई, लई दिसाची हाय इच्छा मनाची बाई, माझी हाऊस पुरवाल का, कोणाकवा बोटीनं फिरवाल का, कोणाकवा बोटीनं फिरवाल का.
थँक्यू. या गाण्याच्या दरम्यान सांगितले गेले जंजिरा किल्ला. जंजिरा असा एकमेव किल्ला आहे जो अजूनही अजिंक्य राहिलाय, कोणी जिंकलेला नाहीये. आणि या किल्ल्याच्या जोपर्यंत तुम्ही जवळ जात नाही तोपर्यंत त्याचा दरवाजा तुम्हाला दिसत नाही, त्याची एंट्री समजत नाही. असा जंजिरा किल्ला. आणि मॅचेस सुद्धा तशाच चालू आहेत. जोपर्यंत एक एक मॅच पुढे जात नाही तोपर्यंत तुम्हाला फायनल मध्ये कोण पोहोचणार हे समजणार नाही. आणि त्या आता स्थितीमधून कोणते संघ सुपर 8 मध्ये दाखल होणार हे आपल्याला थोड्या दिवसात माहित पडणार आहे. चेंडूला गॅप मधून पाठवण्याचा प्रयत्न. ओहो, व्हॉट अ फील्ड. शिवम राय, अभिनव नाईक दोघांनी एफर्ट टाकले, पण शिवमचं कॉन्ट्रीब्युशन मोठं आणि त्यामुळे चेंडू वाढला आहे. अच्छा, बाली होता. बाली आणि शिवमने चांगला आहे, पण खूप दिवसानंतर शिवमला आपण अशा प्रकारे डायव्ह लगावून चेंडू अडवताना बघतोय. एक वेळ होता, एक काळ होता, शिवमराय त्यावेळेला क्षेत्ररक्षणासाठी जाणले जायचे. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला आतमध्ये येणारे चेंडू हितेश गवळीने मिळून दिला. स्ट्राईक. फलंदाज बाद. मेल्या ती शिट्टी नाही, पशीची शिट्टी. शिट्टी वाजली गाडी सुटली, शिट्टी वाजली गाडी सुटली, अन पदर गेला न वर. H2O. अन पदर गेला न वर. पोरी जरा जपून दांडा धर, पोरी जरा जपून दांडा धर. थँक्यू. मागील 2-3 वर्षांचा जर ग्राफ बघाल तर हितेश गवळी आणि कल्पक राऊत हे दोन गोलंदाज इकॉनॉमिकल स्पेल हाताळताना बघायला मिळाले. त्यांच्यावरती मोस्ट ऑफ टाइम आक्रमण होताना आपण बघितलेलं नाहीये. त्यांच्या षटकामध्ये रनबॉल धाबा आल्यात, अदरवाईज रनबॉलच्या आतमध्ये कधी कधी एखादा चौकार जरूर लागलाय, पण त्यांच्यावरती अटॅक होताना दिसलेला नाही. आणि आज आता हे दोन्ही खेळाडू एकाच संघामध्ये आहेत, त्यामुळे पहिली 2 षटकं खेळत असताना समोरच्या संघासाठी ती धास्ती आहे. एक्सपिरियन्स दोघांकडे चांगला आहे. 4 चेंडू आणि 3 धाबा आतापर्यंत हितेश गवळी यांनी खर्ची केल्यात. बॅकफुट जाऊन खेळायचा प्रयत्न, समोरच्या दिशेने डाऊन दी ग्राउंड, चांगली फिल्डिंग. या वेळेला अभिनव आहे. ओ, ये क्या हुआ. 2-0. केसामंदी गजरा कीर्तन गजऱ्यावर नजरा. केसामंदी गजरा कीर्तन गजऱ्यावर नजरा. या पोरीचा बघून बघा बघा कशा पद्धतीने हा चेंडू अडवण्याचा प्रयत्न झाला. फेकी केली त्यावेळेला चेंडू कुठे लागला, स्टंपला लागून डायव्हर्ट झालाय की अजून कुठे लागून डायव्हर्ट झालाय पाहिलं जाणार आहे. कोणाला कुठे कधी केव्हा कसा लागला, पण सीमारेखा पार गेलाय. 5. येस, इट्स अ फायफर. 5 धावा धावपलकामध्ये ऍड होतील. आताच मी इकॉनॉमिकल स्पेलची चर्चा केली होती आणि अशा वेळेला आलेला हा बोनस 4 धावांचा त्रासदायक ठरू शकतो. 5 नंतर धावफलक वेगाने वाढत असताना जाऊन पोहोचलोय 14 वरती. शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे. चला लवकर फिल्डिंग लावून घ्या, टाइमर ऑन आहे. चारुदत्त पाटील आणि यश वैदी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. दोन्ही घातक फलंदाज आहेत. निर्मलसाठी अनेक वेळा मॅच विनिंग पारी त्यांनी सुद्धा खेळल्यात. हितेश यांना हा चेंडू विचारपूर्वक हाताळावा लागणार आहे. ओ, आतमध्ये येणारा चुकी 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 मागे निघून गेलाय चेंडू. डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव येते, सिंगल आली आहे. षटक क्रमांक 2 संपलंय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 15 धावा धावपलकावरती. एका गड्याच्या मोबदल्यात निर्मल सम्राट. निशाणा तुला दिसला ना, निशाणा तुला दिसला ना. झिरमिर पाऊस धारा, भिरभिर करी मदनाचा मारा. षटक क्रमांक 3 पॉवर प्लेचं घेऊन येत आहेत संदीप किणी, सँडी. आणि या षटकामध्ये 2 खेळाडू सर्कलच्या आतमध्ये राहतील. सांगितल्याप्रमाणे ऑन साइडला 1, ऑफ साइडला 1. काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न नवापूर ग्रामस्थ प्रीमियर लीग द्वारे केला गेलाय.
डोकरादेव क्रिकेट क्लबच्या वतीनं. त्याचा काही ना फायदा झालाय, काही ना नुकसान झालंय, पण हे तर होणारच आहे. ओ यावेळेला चेंडू डायरेक्टली बॉर्डर लाईनच्या बाहेर, फलंदाज बाद. अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी है. मी निघालो तुम्ही येता का माझ्या साईला भेटाया तुम्ही येता का घरला बोलावणं जणू साईनं ये म्हणाला तो पालखी घेऊन गेली त्यानं आता मला आज्ञे विना शिर्डीला कोण जात नाही. बुलावा आल्या वगैरे कोणाला शिर्डीला जाता येत नाही आणि ती वेळ कधी येते त्याचं कोणालाही माहिती नसते. आमचे जोडीदार साथीदार मागील 2 दिवसामध्ये ज्याने खूप चांगलं आमच्या साथीने समालोचन करत असताना आपल्या वाणीने मंत्रमुग्ध केलं. सर्व क्रीडा रसिकांना असे या गावातील वन ऑफ द लिजेंडरी व्हॉइस राजेशजी वैती यांना विनंती करायला आपण समालोचन कक्षामध्ये यायचंय. खास नवापूर ग्रामस्थांच्या वतीनं ही विनंती आहे की आपण समालोचन कक्षामध्ये जॉईन व्हावं. राजेशजी वैती आपल्याला विनंती आहे आपण त्वरित समालोचन कक्षामध्ये या. तिसरं षटकामध्ये अनेक हरकतीने मिळालेली आहे बरकत. हरकत में बरकत. चौकार यश वैतीच्या बॅटमधून 4 धावा. आज काय स्पेशल? पापलेटवालीचं गाणं लाव, मस्तपैकी पापलेटचे उकार बनवून देत आहे. आईला मजा आहे मग आज. तुझीच मजा. चौकार आला, 4 धावा आल्या. 4 धावा आल्यानंतर धावफलक वेगाने वाढले. पुन्हा एकदा बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा 1 अनदर बाउंड्री. 4 धावांची बडोतरी. धावफलक वेगाने वाढते. जाऊन पोहोचले या 4 धावांनीशी 24 वरती. चौकार आलाय बघा. यशने एक चांगला दिमाग वापरलाय, त्याची सुद्धा चर्चा करणारे तुर्तास. यानंतरचा बॉल संदीप किनीचा, सँडीचा. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा सेम लगातार 3 चौकार. एक ठिकाण, एक फटका, एक स्टाईल आणि सेम रिझल्ट. लगातार 3 चौकार. 4 चौकार. क्या बात है. पॉन्टिंग पवार तालावर डोलायला लागलाय, पण प्रेक्षक जोरदार टाळ्या यशसाठी होऊन जाऊ द्यात. एक फटका सेम पद्धतीने मारत असताना सेम रिझल्ट त्यानं मिळालाय. चौकार आला, त्यानंतर ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला अडवलाय अभिनव नव्हे, चेंडूला अडवलंय ब्रिजेशने आणि 1 धाव. धावून कंप्लीट. षटक क्रमांक 3 संपलं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 29 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे 6 चेंडू बाकी. या ऐकूयात तोपर्यंत डीजेला. थँक्यू डीजे. हो यावेळेला फेकी झाली आहे. रनआउटची संधी. करण वैतीच्या हातामध्ये चेंडू फेकला जरूर. सुजित चव्हाण यांच्याकडून यश वैतीच्या या लगातार 3 चौकारांसाठी 500 रुपयाचं बक्षीस. 500 रुपयाचं बक्षीस. करण वैती गोलंदाजी मार्क वरती आलाय. आणि प्रेक्षकांच्या माहितीसाठी करण वैतीने यावर्षी आणि मागील 2 वर्षामध्ये स्वतःच्या खेळामध्ये खूप चांगला आणि आमूलाग्र बदल केलाय आणि त्यामुळे तो आता ऍज अ बॉलर म्हणून अंडरआर्म मध्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळतोय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला अडवलाय मोनूने. 1च धाव मिळेल. अजित सुर्वे चांगली साथ यश वैतीला देत आहेत. 31 डेड बॉल घोषित करण्यात आलाय. यश वैती तयार न त्या चेंडू खेळण्यासाठी.
खूप चांगल्या मॅचेस रंगत चालल्यात आणि त्यामुळे कुणा प्रेक्षकाला सुद्धा इथून जायची इच्छा होत नाहीये. सगळेजण आपापली जागा धरून बसलेले आहेत. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हातामध्ये, अभिनव रनआउटची अपील नव्हे, डायरेक्टली पंचांचं बोट हवेमध्ये, फलंदाज बाद. नादी लागले त्यांचे 12 वाजले, नादी लागले त्यांचे 12 वाजले, झाले सारेच छुमंतर. सुकेश टाकी 1 नंबर, निलेश पाटील 1 नंबर, नका चौकन भिवंडी लई डेंजर. सुकेश टाकी 1 नंबर, नका चौकन भिवंडी लई डेंजर. थँक्यू. 2 धावांची पॅनल्टी निर्मल सम्राट संघाला. सर्वेश चिपट नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने. धावफलकात धावा आहेत 31, शेवटी मायनस केले जाणार आहेत याची नोंद घ्या. करण वैथी समोर, यश वैथी, 2 वैथी ब्रदर्स. गॅप मधून 2ची पॅनल्टी चौकाराने भरून काढून सांगत असताना चेंडूला पाठवलाय सीमारेखा पार, चौकार. बारीक बारीक पाणी पड, ए बजा मयूर कदा दिल दिला. थँक्यू डीजे. चौकार आला, 4 धावा आल्यात आणि त्यानंतर पुन्हा एकदा करणचा चेंडू समोरच्या दिशेने खेळायचा होता. चेंडू डिक्लेअरच्या दिशेने निघून चालला. एकदा वेल, एका धावाने धावफलक पुढे जात असताना जाऊन पोहोचले 36 वरती. जीवदानी माऊली आणि साईराज, चला दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी या. साईराज विपक्ष जीवदानी माऊली, दोन्ही संघाचे कर्णधार टॉससाठी यायचंय. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू निघून चाललाय एका धावेसाठी, सिंगल आणि रनआउटच्या रूपाने अखेरकार यश बैती बाद होत आहेत. धावफलक 37 वरती गेलं होतं. 2 धावांची पॅनल्टी मायनस केल्यानंतर 35 वरती थांबतंय. 36 धावांचं लक्ष हितांश क्रियांश 11 या संघासमोर ठेवलं गेलं निर्मल सम्राट कडून. चला साईराज आणि जीवदानी माऊली दोन्ही कर्णधार नाणेफेकीसाठी या. हमरा नाम ललन बा. अरे गाँव में अनरकली बना होया होया रे, गाँव में अनरकली बना होया होया रे. कौस्तुभ मेहर, चला फिल्डिंग लावून घ्या. क्षेत्ररक्षण त्वरित लावायचंय. आदरणीय किशोरजी पाटील यांना विनंती करेल आपण नाणेफेकी करण्यासाठी या. आपल्या शुभ हस्ते हा टॉस केला जाणार आहे. यानंतर होणाऱ्या मॅचचा दोन्ही कर्णधार आलेले आहेत, विजय सावंत आणि विकी. साईराज विपक्ष जीवदानी माऊली, किशोर पाटील साहेब आपण या. कौस्तुभ मेहर या टॉस का बॉक्स मध्ये जॉईन होताना पाहायला मिळतील. चला फिल्डिंग लावून घ्या लगेच. निर्मल सम्राट टॉस केला जातोय. किशोर पाटील साहेब यांच्या शिबोस जीवदानी माऊली फुलपाडा समोर साईराज 11. DCC असा कॉल येतोय, NPL येते. आपणास विनंती की आपण मंचावर स्थान पण व्हा. विजय टॉस जिंकला काय निर्णय फिल्डिंग करू. कशा प्रकारची तयारी आहे आता या सुपर 16च्या मॅचेस मध्ये? तयारी अशी काय नाही, आम्ही आमचा नॅचरल गेम खेळू. येस, खूप साऱ्या शुभेच्छा. प्रथमच खेळतायत या नवापूरच्या नगरीमध्ये. आता प्रथम बॅटिंग करायची आहे. गट 16ची मॅच आहे. किती धावापर्यंत पोहोचायचं आहे? कोशिश करेंगे 30 से 40 के बीच में पहुंचने का. येस, खूप सारे शुभकामना. तर अहवाल असा आहे की टॉस जिंकलाय जीवदानी माऊली फुलपाडा या संघाने आणि प्रथम बॅटिंगसाठी आमंत्रित केलं साईराज 11 या संघाला. मोठी मॅच आहे. त्या अगोदर चालू असलेली मॅच घेऊन जाते सरला आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने, जेवढे भरत सर जॉईन आहेत. ओव्हर टू कॉम बॉक्स. थँक्यू. चला ऑल सेट. पुन्हा एकदा आपण करूया सर्वांचं सहर्ष स्वागत. 36 धावांचा पाठलाग आहे आणि जसा भारत तुम्ही उल्लेख केला तर की आता अंडरमध्ये भरपूर काही बदल झालेत, चेंजेस झाल्यात. आता ते चेंजेस कोणाच्या फायद्यावरती पडल्यात आणि कोण त्या फायद्यामध्ये आहे हे बघणं देखील इंटरेस्टिंग आहे. स्ट्रायकर अँडला सँडी आहेत. मी येतो तुमच्या दिशेने पुन्हा एकदा आपण चर्चा एका गोष्टीवरती नक्कीच करणार आहोत. कारण जसं वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशन आहे ना,
तसं प्रत्येक आयोजकाने देखील प्रयत्न केलाय आपल्या परीनं स्पर्धा चांगल्या पद्धतीने कशी करता येईल प्रत्येक ठिकाणी, म्हणजे तुलना करायची नाहीये कोणाची स्पर्धा अगदी चांगली किंवा नाही, पण प्रत्येक स्पर्धा ही चांगली होते. प्रत्येक स्पर्धेमध्ये आपण जर बघितलं तर आयोजक पूर्ण तयारी करतायत आणि ही स्पर्धा देखील तशी आहे. नवापूर ग्रामस्थ प्रीमियर लीग 2026 आपण पाहतायत आणि हळूहळू आपण त्या 16 मधनं 8 मध्ये जाण्याचा प्रयत्न केला जातोय. प्रशांत घरत देखील ही स्पर्धा पाहतात आणि त्यांच्याकडनं देखील या स्पर्धेसाठी आणि या प्रत्येक खेळाडूंसाठी शुभेच्छा आहेत. कारण प्रत्येकाला म्हणजे अभिमान वाटावा असा क्षण सर्वांसाठी आहे. कारण याच मातीमध्ये वाढला खऱ्या अर्थानं अंडरम पासून सुरू झालेला तो प्रवास आज ISPL पर्यंत गेलेला प्रशांतचा प्रवास आपण पाहिलाय आणि प्रशांत तिथून बघतोय पण एक नजर आहे या आपल्याच क्रिकेटवरती, त्यामुळे त्याच्याकडनं शुभेच्छा आल्यात. नाही, आणि त्या शुभेच्छांच्या अगोदर एक चांगला उल्लेख आपण केला होता की वसई विरार बॉक्स डराम क्रिकेट असोसिएशन अंतर्गत होणारं क्रिकेट खूप चांगल्या रीतीने प्रगती दिसत आहे आणि त्यामुळे त्यांच्या जोडीला आयोजक सुद्धा हातभार लावतात आणि म्हणून तर ही प्रगती झाली आहे. कोणतीही गाडी चालवत असताना ज्यावेळेस जर का पुढची चाकं चांगली असतील किंवा ड्रायव्हर चांगला असेल तर ते चालतात असं नाही, मागच्या चाकाला सुद्धा तितकी साथ देणं गरजेचे असते. जर का मागचेच पंक्चर असतील तर पुढे जाऊन काय फायदा होणार आहे. पण ही जी प्रगती झाली, मी त्या चर्चेकडे पुन्हा एकदा येणार आहे, पण तुर्तास ही मॅच थोडीशी रंगतदार आहे. 1-1 3 चेंडू आणि 4 धावा, चांगली सुरुवात आहे. नाही, तुम्ही जसा उल्लेख केला 1-1 पण मॅच पण 1-1 आहे. एक अगदी अजून सांगू शकणार नाही की कोण जिंकणार आहे. 1-1 आहे. सँडी ऑन स्ट्राईक, बॉलिंगचा रेडी आहेत. थोडेसे बाजूला झाले. व्हाईट बॉलचा इशारा होतोय. एक्स्ट्रा रन ऍड होईल. 36 धावांचा पाठलाग करायचा आहे. धापलकावरती धावा येत्या 5. हो, यावेळेला इनसाइड आउट समोरच्या दिशेनं टिपिकल संदीप किनी सँडीच्या बॅटमधून येणारा दमदार प्रहार, चौकार. हलवलाय सारा मार्केट त्यानी त्याचीच हायलय हवाना. हलवलाय सारा मार्केट त्यानी त्याचीच हायलय हवाना. चौकार आला आणि बालीसाठी बक्षीस आलंय. लगातार 3 चौकार जर का बालीने मारले तर अविनाश मेहर यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस. 1000 रुपयाचं बक्षीस. आता इथून बक्षीस वाढणार आहे कारण याच गावामधील सुपुत्र आहे आणि त्यामुळे जवळजवळ त्याच्यासाठी होम ग्राउंड आहे. बॅकफुटर आणून खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा. ओहो, शारू दत्त पाटील, शानदार फिल्डिंग एफर्ट. बघा ही अचिव्हमेंट आहे. मगाशी म्हटलं होतं ना आपण का प्रगती साधली गेली आहे. फिल्डर कुठला, कोणत्या संघातला, कोणाकडून आलाय, कोणाकडून खेळतोय याला महत्व नाहीये, त्याच्या एफर्टला दाद दिली आहे. आणि देणार का नाही बघा. एकदम उडता पंची भाई, हे उडता पंचीचा ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू कडक स्ट्रोक आणि त्यानंतर ओ वा वा वा, जबरदस्त अगदी उडता पंची पाहिला होता आणि त्याला प्रेक्षकांनी दाद दिले. थँक्यू. सर्वांना सारखंच प्रेम द्यायचं. बरे इकडचा खेळाडू असो, बाहेरचा खेळाडू असू दे, सर्वांना सारखंच प्रेम द्यायचं कारण सर्व खेळाडू आपलेच. बॉल रे, मिस्टेक झाली. चेंडू निसटला बॉल लाईनच्या बाहेर गेलाय. चौकार. आमचा मार्केट पाडायला किती जणांनी ताकद लावली. मार्केट पाडायला किती जणांनी ताकद लावली. अर्जांची पोचपावती आमच्या. थँक्यू. मार्केट पाडायला ताकद लावणार तरच तर घरी मजा येणार. जर का कोणी ताकद नाही लावली तर गेमला कुठं मजा राहणार आहे. आता हा संघर्ष वाढत चाललाय. मॅच हाय व्होल्टेज बनत चाललेत आणि म्हणूनच दर्शक जे उभे राहिलेत ते आता कुठपर्यंत येऊन पोहोचलेत त्याचं सुद्धा त्यांना भान नाहीये. म्हणूनच मी प्रेक्षकांना विनंती करतोय, आपण ज्या बॅनर समोर आहात तिथून थोडेसे बाजूला या. जे प्रेक्षक मागे आहेत, दादा काका आपण सगळ्यांनी तिथून बाजूला, तुमच्या मागे बॅनर्स आहेत. चला लवकर सगळ्यांनी या. अजून बॅनर पूर्ण आहेत. थोडस बाजूला अजून थोडस डाव्या बाजूला व्हा आपल्या. कारण तुमची उत्सुकता समजतो आम्ही, पण काही गोष्टी आहेत त्याही सांगणं गरजेचं आहे. पहिली ओव्हर संपल्या. त्या पहिल्या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर धावा 14 आल्या होत्या. पाठला काय तो 36चा 22 धावा करायचे आहेत. 18 मध्ये 22, त्यामध्ये पहिल्या बॉलवरती आले सिंगल. 17 मध्ये करायचे ते 21. 17 मध्ये 21, जवळजवळ 4चा भासला आणि तो 4चा भासला म्हटल्यानंतर ती एकदा वर खाली ते चित्र सुद्धा त्याच्या बाबतीत सुद्धा विचार करावा लागणार आहे. आता ज्या स्थितीमध्ये आल्यानंतर 2 फलंदाज आता फलंदाजी करतायत तिथून त्यांना हे सुद्धा बघावं लागणार आहे की किती कम्फर्टमध्ये जायचंय. कारण कधी कम्फर्टमध्ये जाता आपण अशा काही कम्फर्ट झोनमध्ये येतो की नंतर उठताय सुद्धा येत नाही. त्यावरती नजर असणार आहे. पंच सांगतील काय वंडी. ओके. आणि तुम्ही चांगला उल्लेख केला आणि कम्फर्ट झोनकडे जाताना तुम्ही रिलॅक्स किती होता किंवा रिलॅक्सेशन किती आहेत. बाई शिथिलता दाखवायची नाही. भले पहिल्या ओव्हरमध्ये रन आल्यात पण दुसऱ्या ओव्हरमध्ये कमबॅक होऊ शकतो आणि तोच कमबॅक निर्मल संघ देखील करणार.
कमबॅक करण्याचा प्रयत्न करता येतं. अजित आहेत बॉलिंग मार्क वरती. स्ट्रायकरला पुन्हा एकदा ऑफ स्टॉपच्या बाहेर 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 वाईड. मॅच चाललाय होत टाईट. त्यामध्ये आलाय हा वाईट बॉल. स्कोर 18-18. थंडीमधली शीतलता बरी नव्हे. थंडीमध्ये तुम्हाला शीतल राहून चालणार. ओ ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न हलक्यात म्हणजे थोडक्यात इथं चुकलाय. चेंडू निघून गेला. एका धाब्यासाठी सिंगल येते. बघा इथे धावा जर आपण बघितलं तर 36 धावांचं लक्ष आहे. हे 36 धावांचं लक्ष जर का या मैदानाच्या भौगोलिक रचनेचा किंवा मागील 2 दिवसाच्या खेळाचा विचार कराल तर तितकं छोटं नाही आहे. पण ज्या वेळेला दुसऱ्या इनिंगसाठी खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये 2 फलंदाज आले त्यांनी त्यांचा माइंडसेट, त्यांचा अप्रोच, त्यांचा इंटेंट सगळं काही चेंज केलंय. पॉझिटिव्ह वेने त्या धावांकडे बघितले आहेत आणि म्हणूनच की काय हे निर्मल सम्राटवरचं दडपण आपल्याला दिसून येतं. नक्कीच चांगला उल्लेख केला. सकारात्मक दृष्टिकोन. सकारात्मक दृष्टिकोन. हो पुन्हा एकदा पंच इशारा करतील डी झोनचा. म्हणजे आपण शाळेत जातो तेव्हा आपल्याला त्रिकोण, चौकोन, लघुकोन, अष्टकोन सर्व काही शिकवले जातात. पण आयुष्यामध्ये जगताना तुमचा दृष्टिकोन, पॉइंट ऑफ व्ह्यू, भाई देखने का नजरिया भी काफी अहम रहता है. स्कोर जाऊन पोहोचला 21-21. 21-21. हितेश बाली चेंडूला पेले. प्रज्वल पुकळेने रनआउटची संधी. हितेश आले मिस. कधी कधी मोमेंट नावाचा प्रकार ज्या वेळेला दुसऱ्या बाजूने असतो ना त्यावेळेला आपल्या हातामध्ये आलेल्या गोष्टी सुद्धा आपल्याला दिसत नाहीत किंवा कळत नाहीत. त्यातलाच काहीसा हा प्रसंग होता. प्रज्वल पुकळेने एवढ्या क्विक थ्रो फेकला पण तो यष्टीला लावापर्यंत अजित सुर्वे थोडेसे उशीर करत असताना दिसले. 2 षटकं संपलीत आणि 2 षटकानंतर 22 धावा आहेत. आता 12 चेंडू आणि 14 धाब्यांची गरज आहे. सामना आता बरोबर 50-50 येऊन थांबलाय. चला 50-50 वाला मुकाबला आहे. आणि असंही पाडलं तर बिस्किट काही फेमस आहे त्यामध्ये 50-50 आहे. क्रॅकजॅक पण आहे. त्याच्यामुळे आता 50-50 वाला मुकाबला जर क्रॅकजॅक सारखा झाला खट्टा मिठा तर अजून मजा येणार आहे. कारण हा खेळ असा आहे म्हणजे जसं म्हणतात ना बाबा सकाळी उठल्यानंतर चायमध्ये आपण बिस्किट टाकतो आणि काही वेळेला बिस्किट खाली जातं. त्याला काढण्यासाठी दुसरं बिस्किट टाकतो. दोन्ही जातात. आता हा खेळ बी तसा आहे. पहिल्या 2 ओव्हरमध्ये रन आल्यात पण तिसऱ्या ओव्हरमध्ये बघूया काय घडतंय. 12 मध्ये 14 करायचे आहेत. स्वीप केले. चेंडूला पुन्हा एकदा फील्ड केलं. एक धावे चेंडूवरती पूर्ण. गोलंदाज देखील तितकाच तयार आहे. यश आलाय. ज्या यशनं चांगली बॅटिंग केले तो आता बॉलिंग साठी आलाय. यश बॉलिंग मार्कवरती. नाही नाबातलं यश आता साक्षात उतरावं लागणार आहे. नाबातलं यश साक्षात उतरावं लागणार आहे. संदीप किणी ट्रम्प कार्ड आहे. इथून एखादी विकेट निर्मल सम्राटला मॅच मध्ये परत आणेल आणि इथून येणारे 1-2 डॉट निर्मल सम्राटची अजून बाजू मजबूत करतील. पण हितांश क्रियांश 11 संघाने जी केलेली सुरुवात आहे ती सुरुवात त्यांना इथून या मॅचला फिनिश करण्याचं सामर्थ्य देते. नक्की जसं तुम्ही उल्लेख केला सामर्थ्य देते त्याला कारणही आहे. जो ड्रीम स्टार्ट झालाय त्याला ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला जातोय. दिमाग के बत्ती को जलाए रखा है. बाली सांगता भाई दिमाग के बत्ती को जलाए रखा है. 9 मध्ये करायचे त्या 11. नाही आणि या साऱ्या गोष्टींच्या मागे या दोन्ही खेळाडूंचा अनुभव सुद्धा असणार आहे. आता अनुभव जर का समोर उभा आहे तर प्रदोष वैती किंवा अजित सुर्वे यांचा सुद्धा रोल वेगळा असणार आहे. कारण यांना सुद्धा आता त्यांचा अनुभव पणाला लावावा लागणार आहे. कारण ही मॅच निसटली तर मात्र तुम्हाला स्पर्धेबाहेर व्हावं लागणार आहे. कारण ही नॉकआउट स्टेज आहे. साखळी सामने संपलेले आहेत. आता इथून एक चुकी तुम्हाला घरी पाठवेल आणि तुमचा एखादा चांगला खेळ तुम्हाला या मॅच मध्ये परत आणेल. पुन्हा एकदा यश रनआउटची संधी. 1 धाव कंप्लीट. सिंगल आली आहे. नक्की जसं तुम्ही उल्लेख केला नॉकआउट वाला मॅच आणि इथे जर तुम्ही कमी पडला तर तुम्हाला बाहेर वॉकआउट करावं लागेल. याचा अर्थ बाहेर देखील यावं लागणार आहे. त्याच्यामुळे इथे बाहेर जाण्यासाठी नाही आलोय. इथे आम्ही जिंकण्यासाठी आलोय. इथे लढण्यासाठी आलोय. या क्वालिफायच्या रेसला आम्ही पार करायचं आहे. आणि बघा क्वालिफायच्या रेसला पार करायचं. तुमची क्वालिटी दाखवा, दर्जा दाखवा, गुणवत्ता दाखवा, तुमच्यामधलं पोटेन्शियल दाखवा, दबावाला कसं सहन करायचं, दडपणाला कसं हँडल करायचं हे सर्व गोष्टी तुम्हाला दाखवायच्या आहेत. प्रेशर, दबाव, दडपण, प्रेशर कसं हँडल करणार. सँडी डिपार्ट्स गडीबाद. घेतो या शोध पोलीस वाला विचारतोय बघा ज्याला त्याला. बाईला घ्या याला आता बाईला घ्या या. चर्चा चालू होती विकेटची. विकेट आल्यानंतर कहाणीमध्ये ट्विस्ट येणार आणि ट्विस्ट येत असताना दिसतंय कारण यश वैतीने ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. ब्रेक थ्रू कोणाचा? जो ठरला होता घातक, ज्याने केली होती मॅच स्टार्ट तोच संदीप किणी. सँडी मैदानाबाहेर. हितांश क्रियांश 11 साठी अडचणीची बाब. पण आता मैदानाच्या आतमध्ये मोनू आलाय. नव्यानं आलेला फलंदाज आहे. नव्यानं आल्यानंतर त्या नव्या उमेदवारानं स्टार्ट करणं हाय त्या प्रेशरला घेऊन खेळणं, इतक्या मोठ्या दडपणाखाली खेळणं तितकं सोपं नाही राहणार आहे. पण हितेश बाली यांच्यावरती नजर असणार आहे.
असंख्य प्रेक्षक वर्ग हितेशला सपोर्ट करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत, पण त्याच्या समोर टाकीपाड्याचा सर्वेश चिपट बॉलिंग मार्क मध्ये तयार होतोय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला गॅप मध्ये पाठवण्याचा प्रयत्न, मुकेशने चांगली फिल्डिंग केली आहे, चांगली फिल्डिंग. एकच धाव, एक धाव येते. सामना खरोखरच हा चौकाराचा आहे का हे सुद्धा आता विचार पडायला लागलेत. बघूया आता चौकाराचा आहे का एकमेकांना चौकडण्याचा आहे. चौकडने राहायचं आहे, तेज राहायचं आहे. एका बाजूला सर्वेश, दुसऱ्या बाजूला बघूया मोनू. ऑन स्ट्राईक, ऑन स्ट्राईक, मोनू ऑन स्ट्राईक. मोनू चालल्यात परत. अजून एक विकेट. कहाणी में ट्विस्ट, कलाटणी. ऐकूया डीजे मयूरची गाणी. माथ्यात फुले पुरे काढोला भरल्यात, माथ्यात फुले पुरे काढोला भरल्यात. दादे मला नवरो केले, दादे मला नवरो केले. थँक्यू. या मैदानावरती रनबॉलच्या आतल्या सुद्धा धावा होताना बघितलेल्या नाही आहेत आणि या मैदानावरती रनबॉलच्या वरच्या सुद्धा धावा होताना बघितलेल्या आहेत. दोन्ही चित्र या मैदानावरती अनेकांनी, सगळ्या प्रेक्षकांनी बघितलेले आहेत. आणि अशी स्थिती असताना आता निर्मल सम्राटनी केलेला कमबॅक, पलटवार 4-8 ची इक्वेशन. करण वैती जो चांगल्या फॉर्म मध्ये आहे, त्याच्या खांद्यावरती मॅन ऑफ द मॅचची जर्सी आहे, त्याचा आत्मविश्वास उंच आहे, त्याच्या खांद्यावरती मोठी मदार आहे, जबाबदारी आहे. सर्वेश चिपट समोर तो आहे आणि सर्वेश चिपट सुद्धा एक मॅन ऑफ द मॅचचा किताब घेताना दिसलाय. समोर टॅप टॅप केलंय, सिंगल आली आहे. एक धाव, एक धाव. मगाशी मी या गोष्टीचा का उल्लेख केला होता की काय ही चौकाराची मॅच आहे का. कधी कधी अशा प्रकारची इक्वेशन आल्यानंतर जसं तुम्ही मॅचला बढावा देता ना, म्हणजे वातावरण गरम असताना तुम्ही कधी शांत चित्ताने विचार करून मॅचला बढावा दिलात तर तुम्हाला कदाचित एखादा क्लू सापडतो. त्यासाठी तो वेळ द्यावा लागतो. तो वेळ दिला नव्हता कदाचित आणि म्हणून लगातार 2 विकेट आल्या होत्या. आता हितेश बाळी 3 मध्ये करायच्या 7, 3 मध्ये 7 करायचे आहेत. तुम्ही उल्लेख केला चौकार पाहिजे का, चौकार पाहिजे, चौकार पाहिजे. चौकार 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 येतोय का बघू. पंचा इशारा करते. येस, पंचांचा इशारा येतोय. चौकार पाहिजे होता आणि बालीने अगदी वेळेवर बघा फटका केला होता. स्वीपचा फटका हाताला लागला आणि बरोबर तिथूनच गेलाय. पंचाने तेच पाहिलंय आणि हा 4 चौकार. मुंबईच्या शहरा फुलांचा गोजेला आणि मला लग्नाचे थँक्यू थँक्यू थँक्यू. जो तूने देखा वही मैंने देखा, जो तूने देखा वही मैंने देखा और वही सबने देखा है. मतलब ये बाउंड्री है, चौकार आहे. 4 धावा आलेल्या आहेत आणि 4 धावा आल्यानंतर इक्वेशन मध्ये पुन्हा एकदा बदल. आता 2 मध्ये 3, 2 मध्ये 3. बाजूला भरपूर चायनीज सेंटर देखील आहे. तिथे 1/2 असतं, 2/3 देखील असतं. आता 1/2 वरनं 2/3 आलेत. पण इथे तर तेच म्हणावं लागेल. टेन्शन थोडं वाढलं होतं, दबाव थोडासा वाढला होता, पण बालीच्या चौकारानं कमाल केलेले आहे, कमाल केले. जसं म्हणतात ना नेहमीच बरं की बाबा मौसाजी का पान खा गई और बाली भाई के चौके से थोड़ी सी मैच में जान आ गई. थोडंसं जान हथेली पे थी, हलक में पोहोची थी आणि त्याच वेळेला बालीच्या बॅटमधनं हा 4 आलाय. दोघांना संधी आहे. सर्वेश आहे समोर, हितेश आहे. फक्त कोण फिनिश करणार. 2 मध्ये 3. हितेश आणि सर्वेश, सर्वेश आणि हितेश. चेंडू शिल्लक आहेत 2, 2 मध्ये 3. चौकारासाठी जाणार की सिंगल साठी पाहूयात. पुढील बॉल बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मागे गेला आहे, सिंगल आलीये. सिंगल सिंगल सिंगल. 1 मध्ये 2. आता मगाशी तुम्ही 2/3 किंवा 3 मध्ये 2 मध्ये 3 म्हटलं त्यावेळेला 1/2 म्हटलं तर तो 1/2 आता आलाय. 1/2 आलाय, 1/2 आलाय. म्हणजे भूक मोठी लागली, जास्त लागली, जास्त लागली आणि चर्चाही झाली आणि प्रत्येक जण विचार करतो बाबा जिंकणार कोण. प्रत्येकाजवळ थोडासा अँड्रॉइड फोन काढलाय. प्रत्येकानं काढला आपल्या खिशातला अँड्रॉइड फोन. बाबा जिंकणार कोण. कारण धावा करायचे 1 मध्ये 2, 1 मध्ये 2 करायचे. बाय 1 गेट 1 आपण आलाय, पण इथे बाय 1 गेट 2 करावा लागणार आहे. 1 मध्ये 2 करायचे आहेत. धगधग धडधड धगधग धडधड आहे. टाळ्यांचा गजर एका डगआउट मधनं, टाळ्यांचा गजर दुसऱ्या डगआउट मधनं. आता स्ट्रायकर एंडला फलंदाज आहे. नाही फक्त डगआउट मध्ये टाळ्या वाजतायत तर बाकीच्याने सुद्धा वाजवल्या पाहिजे. चला जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. बिग राउंड ऑफ क्लॅप्स बोथ टीम्स. 1, 2. 1 मध्ये 2 होणार का. करण समोर सर्वेश. नेक्स्ट बॉल, लास्ट बॉल डाऊन द ग्राउंड. चेंडू अडवलाय. मॅच फिनिश. पाणी पड
गंगावर हे माझे गंगेचे तुला गौसर काय काय जबरदस्त सामना आहे. सुपर 16चा अजून एक सुपर से ऊपर वाला मुकाबला. निर्मल सम्राटने हा सामना जिंकला. हितांश श्रेयांशने सुद्धा मन जिंकली आहेत. वॉट अ प्लेड. हितेश म्हात्रे आणि संदीप केणी खूप चांगला संघर्ष त्यांनी सुद्धा दाखवलाय. आणि आता या पुढील सामन्याकडे आपण जाणार आहोत. या पुढील होणारी मॅच जीवदानी माऊली विपक्ष